एका कढईत खोवलेला नारळ आणि गूळ यांचं मिश्रण एकत्र करून घेणे, गूळ विरघळेपर्यंत आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत ते परतून घेणे, त्यानंतर त्यात आंब्याचा रस ॲड करून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घेणे, हे मिश्रण थंड होईपर्यंत बाजूला ठेवून देणे। तोपर्यंत मोदकाच्या पारीची तयारी करून घेऊया। एका भांड्यात पाणी घेऊन ते उकळून घेणे, त्यात आंब्याचा रस, तूप, चिमूटभर मीठ आणि तांदळाचे पीठ हे एकत्र करून त्याची उकड काढून घ्यावी। ही उकड थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवावी। ही उकड थंड झाली की परातीत मळून घेणे, मऊसूत मळून झाली की तिचे छोटे गोळे करून घेणे। या गोळ्यांची चांगली पारी करून त्यात सारण भरून त्याचे मोदक करून घेणे। हे तयार मोदक त्यानंतर 10 मिनिटं वाफवून घेणे आणि आता तुमचे मोदक तयार।